मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या रस्त्यामुळे प्रवास हा तापदायक ठरतोय। या रस्त्याच्या निकृष्ट कामाने अनेकांचे बळी घेतले आहे। या निकृष्ट कामाबद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत असतानाही संबंधित ठेकेदार जिल्हा प्रशासनालाही जुमानत नसल्याने अखेर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी आज तारीख 12 रोजी चारोटी टोल नाका बंद आंदोलन पुकारले आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई ठाणे वसई विरार मीरा भाईंदर पालघर गुजरातसह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे। महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे व्हाईट टॅपिंग कामात नियोजनात्मक बाबींचा अभाव असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे। काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना ते पावसातही अद्याप सुरू असल्याने हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर मार्च ते मे या 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 40 निरपराध प्रवाशांचे बळी गेले। या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कोणतीही कारवाई झाली नसल्याविरोधात शिंदे सेनेतर्फे आज चारोटी टोल नाका येथे तब्बल 3 तास आंदोलन करण्यात आले। बघा, मुंबई अहमदाबाद महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या मार्गावरनं गुजरात, डहाणू, पालघर, वसई, पुढे जाऊन नायगाव ह्या इकडचे जवळपास हजारो लाखो प्रवासी रोजच्या आपल्या कामाच्या निमित्ताने प्रवास करत असतात। वाहतूकदार व्यापाराच्या माध्यमातून वाहतूक करत असतात आणि वेगवेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याकरता शासनाने आणि केंद्र सरकारने हा शेकडो कोटीचा रस्ता आज बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। परंतु आपण बघतोय गेल्या काही महिन्यांपासून हा ठेकेदार जो आहे अगदी मुजोर पद्धतीने आणि नियोजन शून्य कारभारामुळे त्याला वाटते तशा पद्धतीने पॅचेसमध्ये काँक्रिटीकरणाचं काम करतोय। कुठल्याही स्वरूपाचं जर ट्रॅफिक झालीच तर काय आपण केलं पाहिजे त्याचं नियोजन नाही। आज तुम्ही बघताय की गेल्या महिनाभरापासून तर पावसामुळे त्या काँक्रिटीकरणाला मोठे मोठे खड्डे पडले आहेत। म्हणजे अत्यंत निकृष्ट स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं प्युरिफिकेशन त्याचं हे न करता त्यांनी काम केलंय। म्हणजे मला वाटतं की साधा आपण घर करताना जे काँक्रीट करतो त्याचाही दर्जा त्यांनी वापरलाय, काही शंका लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय। कारण तासन तास ट्रॅफिक, त्यामुळे सर्वसामान्य होणारा त्रास आणि रोजच्या रोज लोकांना प्रश्न पडतो की आज आपण महामार्गाने प्रवास करायचा की नाही करायचा। म्हणजे अशी व्यवस्था जर शासनाने चांगल्या उद्दिष्टाकडे निर्माण केली असेल आणि यामुळे पालघर जिल्ह्यातल्या लाखो प्रवाशांना सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असेल तर त्याकरता शिवसैनिक एकवटलेला आहे। आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे लोकांना लोकाभिमुख काम करण्याचं काम त्यांचं असतं। व्यवस्थेतून माध्यमातून लोकांना दिलासा मिळावा ही भूमिका असते। फक्त आपल्या बाळासाहेबांनी शिकवलंय, दिघे साहेबांनी शिकवलंय की ज्या वेळेला एखादी गोष्ट लोकांच्या व्यवस्थेत ही लोकांकरता हानिकारक होत असेल त्यावेळेला त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे आणि त्या लोकांना शिवसेना स्टाईलने वटणीवर आणलं पाहिजे। म्हणून या पालघर जिल्ह्यातल्या वसई पासून ते तलासरीपर्यंतच्या लोकांना दिलासा मिळावा, वाहतूकदारांना दिलासा मिळावा याकरता हे शिवसेनेच्या आमच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचं इशारावजा आंदोलन आहे। आणि हा इशारा NHAI ला आहे, हा इशारा ठेकेदाराला आहे, हा इशारा प्रशासनाला आहे, हा इशारा व्यवस्थेला आहे की हे जे महामार्ग आहे या महामार्गाच्या माध्यमातून लोकांना सुरळीत सुरू झाले पाहिजे, खड्डे मुक्त झाले पाहिजे। आणि या ठेकेदारावर ज्याने आतापर्यंत 40च्या वर बळी घेतले, तुम्ही सांगा मला की आज या कामामुळे जर 2 महिन्यामध्ये 3 महिने 40 बळी जात असतील त्याची जबाबदारी कोणाची आहे? याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, FIR लॉन्च झाली पाहिजे आणि जोपर्यंत हा रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत विरार आणि चारोटीचा टोल नाका बंद झाला पाहिजे। हा आग्रही भूमिकेचा आजचा आमचं इशाराबाजा आंदोलन आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।